नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. अक्षरधन समूहाची मी सदस्य आहे. आज अभिवाचन करणार आहे त्या कथेचं शीर्षक आहे अबोल करार. लेखिका आहे मी स्वतः सुरेखा मोंडकर. ऐकूया. 3 वर्षांनी लेक आणि नात भेटली. व्हिडिओ कॉलमुळे रोजच्या रोज दर्शन होत होतं, पण स्पर्श तो अजूनही ऑनलाईन नाही पोचवता येत. लेकीचा घरभर प्रसन्न, तरुण, ताजा वावर, नातीचा लढीवाळ नाजूक दंगा. घर नुसतं गजबजून गेलं होतं. 15 दिवस कसे भुरकन उडून गेले कळलं पण नाही. ती नेहमी लेकीला म्हणायची, कशाला ग ते 15 दिवस तरी. अजिबात समाधान होत नाही. त्यातले 4 दिवस तर सासू सासऱ्यांना भेटायला जातात. त्यांनाही तुमचा धड सहवास मिळत नसणार. किती ती धावपळ, किती दगदग. पण सुट्टी मिळण्याची अडचण, इतर घरगुती गरजा सगळेच जाणून होते. आज घर अगदी रिकामं झालं. हिथ्रोला लँडिंग झाल्याबरोबर तिचा व्हॉट्सॲप आलाच. निळी खूण गेल्याबरोबर लगेचने फोन पण केला. चिमणीने पण थोडा चिवचिवाट केला. अजून अर्धा प्रवास राहिला होता. आत्ताच कशाला बोलायचं असं वाटत असतानाही गेलंच तिच्या तोंडून. अगं काय हे, आवडतं म्हणून माझं ब्रेसलेट हातात घातलंस आणि ते इथेच विसरून गेलीस की. सापडलं तुला? जेवल्यानंतर हात धुताना बेसिनवरच विसरलं ते बघ. आता पुन्हा येईन ना तेव्हा घेऊन जाईन. 3 वर्षांपूर्वी कोरोनाच्या आधी आली होती. तेव्हा तिचा शिवून घेतलेला भरतनाट्यमचा पोशाख इथेच विसरून गेली होती. जपून ठेवला होता तिने. तो ह्या वेळेला घेऊन गेली आणि ब्रेसलेट विसरून गेली. हे सगळे बहाणे तर ती ओळखून होती. आल्यानंतर परत जाताना लेकीची न बोलता होणारी घालमेल तिला समजत होती. हात धुताना ब्रेसलेट काढून ठेवायची काही गरजच नसते. प्रत्येक वेळेला परत जाताना लेकीची उलघाल होत असणार. पुढच्या वेळेला परत येईन तेव्हा असेल ना ही वृद्ध कुडी इथे. भेटेल ना आपल्याला पुन्हा. हीच भेट शेवटची नाही ना ठरणार. नको ते विचार तिच्या मनात येत असणार. ती वस्तू विसरत नाही, कधीच विसरत नाही. एखादी मौल्यवान वस्तू विसरल्याचा आव आणून मुद्दामच ठेवून जाते. ती सांभाळून ठेवण्याची, पुन्हा जिची तिला सुपूर्द करण्याची जोखीम आईवर सोपवून निश्चिंत मनाने ती दूर देशी निघून जाते पुन्हा येण्यासाठी. तिच्या निरागस मनाला खात्री असते, सोपवलेली जबाबदारी आई पार पाडणारच. ती पार पाडण्यासाठी पुन्हा भेटणारच. प्रत्येक वेळेला लेकी नातीला भेटताना तिच्या मनातही अशाच व्यामिश्र भावना असतात ना. मनगटावर पुन्हा घातलेल्या ब्रेसलेटवरून तिने हलकेच हात फिरवला. डोळ्यातला एक थेंब टपकलाच त्याच्यावर. पुढच्या वेळेला लेक येईल तेव्हा हे तिचं आवडतं ब्रेसलेट तिच्या स्वाधीन करायचं होतं. आणि ती पुन्हा जी वस्तू विसरेल ती नव्याने सांभाळायची होती. तिचा पण लेकीशी झालेला हा अबोल करार होता.